श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज इथे मी तुम्हाला नामस्मरणाच्या शक्तीची एक गोष्ट सांगणार आहे। ती गोष्ट ऐकून आपणही आपल्या जीवनात नामस्मरण करून आपले जीवन कसे सकारात्मक होईल हे बघूया। गोष्ट पुढील प्रमाणे आहे। एका छोट्याशा गावात अनिल नावाचा एक साधा व प्रामाणिक पण सतत संकटाने ग्रासलेला मनुष्य राहत होता। त्याच्या आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी त्याला यश मिळत नव्हते। घरात कर्ज, घरातील आजारपण आणि मनातील अस्वस्थता यामुळे तो खूप खचला होता। एक दिवस तो पूर्ण निराश होऊन मंदिराच्या पायऱ्यावर बसला होता। तेव्हा एक वृद्ध भक्ताने त्याला शांतपणे सांगितले, बाळा, सर्व काही सोडून दे, फक्त श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण कर। सुरुवातीला अनिलला हे साधे उपाय फारसे पटले नाही, पण मनात दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने दररोज श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला। सुरुवातीला त्याचे मन भटकायचे, शंका यायच्या, पण तो जप सोडत नव्हता। हळूहळू त्याला एक वेगळी शांतता जाणवू लागली। त्याच्या मनातील भीती व तणाव कमी होऊ लागला। काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात लहान लहान बदल दिसू लागले। जिथे काम मिळत नव्हते तिथे अचानक संधी मिळाली। घरातील वातावरण सुधरू लागले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनिलच्या मनातील एक दृढ विश्वास निर्माण झाला की श्री स्वामी समर्थ त्याच्या पाठीशी आहेत। तो रोज नामस्मरण करत राहिला आणि आपल्या कर्मातही प्रामाणिक राहिला। एक दिवशी अनिलला स्वप्नात श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले। स्वामींनी त्याला सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या क्षणानंतर त्याच्या मनात उरलेली भीतीही नष्ट झाली। त्याला समजले की नामस्मरण हे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नसून ती एक शक्ती आहे जी मनाला स्थिर करते आणि आयुष्याला योग्य दिशा देते। काळ जसा जसा पुढे गेला तसे अनिलचे जीवन पूर्णपणे बदलले। त्याने कर्ज फेडले, घरात आनंद परत आला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला अंतर्मनाची शांती मिळाली। गावातील सर्व लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि त्याच्या बदलाचे रहस्य विचारू लागले। तेव्हा अनिल हसत म्हणाला, हे सर्व स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची कृपा आहे। भक्तांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते की कितीही मोठी समस्या असो, जर आपण श्रद्धा आणि विश्वासाने नामस्मरण केले तर मार्ग नक्कीच सापडतो। श्री स्वामी समर्थ हा जप फक्त शब्द नाही, तर ती एक दिव्य शक्ती आहे जी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते। श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि स्वामींची कृपा अनुभवत राहा। श्री स्वामी समर्थ।